भेद सगळ्याला लाथाडून आदरणीय संजयराव साहेब. सर्व कडवट निष्ठावंत शिवसैनिकांना जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, सन्माननीय आदित्य ठाकरे आणि या निष्ठावंतांच्या मेळाव्यासाठी जमलेले हजारो शिवसैनिक, आता येताना जे मी चित्र पाहिलं, आम्ही येताना रस्त्यात उद्धव साहेबांनी आम्ही सांगितलं धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरू झालेलं आहे. आणि हे ऑपरेशन तुडवा हे धाराशिवमध्ये सक्सेस होणार आहे. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे की शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. कैलास पाटील यांनी सांगितलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाही. त्याबद्दल आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत. असा निष्ठावंत आमदार शिवसेनेला आणि उद्धव साहेबांना मिळालेला. हा जो गद्दार त्याला मी भामटा आणि सोंगाड्या म्हणतो. एवढी भामटेगिरी केली. प्रत्येक भाषणामध्ये काय म्हणायचा, त्याची भाषणं ऐका तुम्ही. तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सुद्धा सदस्य सुद्धा नव्हतो. त्यावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव साहेबांनी माझा हात पकडला, मला साथ दिली. मला एक वेळा आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं. अशा परिस्थितीत मी पद आणि पैशासाठी उद्धव साहेबांना कधीच सोडणार नाही. मग आता काय केलंस गद्दारा? अरे भामट्या, आता काय केलेलं आहे? हा तुमचा खासदार 100 कोटीला विकला गेला. 100 उमरग्याच्या 100 शिवसैनिकांनी सांगितलं, उद्धव साहेब उमरग्याच्या 100 शिवसैनिकांनी एक पत्रक काढलंय आणि त्यांनी सांगितलंय मी आमच्या 100 जणांच्या किडण्या विकतो आणि तुला पैसे देतो, पण तू शिवसेना सोडू नकोस. ही निष्ठा आहे. किडण्या विकून त्याला पैसे द्यायला तयार झालेले आहेत. तरी हा माणूस गेला. सर्व काही मिळालं, आमदार केलं, खासदार केलं, ठाकरे कुटुंबाचं प्रेम मिळालं, शिवसैनिकांचं प्रेम मिळालं. आणि तू जो खासदार झालास, काय तुझ्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर झाला नाहीस. या हजारो शिवसैनिकांनी तुझ्यासाठी मेहनत केली, कष्ट केले, त्याग केला. आणि त्याग सुद्धा साधा नाही. अनेक शिवसैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान याला खासदार करण्यासाठी दिलेलं आहे. 7 मे 2024ला समाधान पाटील, 7 मे 2024ला भूम तालुक्यातल्या पाटसांगवी गावातला शिवसैनिक समाधान पाटीलची हत्या झाली. मतदान केंद्राच्या बाहेर. ती हत्या कोणी केली? ती हत्या शिंदेच्या लोकांनी केली. शिंदे गटाच्या गंडाने केली ती हत्या. आणि आज हा खासदार त्या मारेकरांच्या गोटामध्ये जाऊन बसलेला. लाज वाटली पाहिजे. ज्याने तुझ्यासाठी प्राणांत, त्याला विचारलंस, त्याच्या आत्म्याला विचारलंस?
की तू माझ्यासाठी प्राणाचं बलिदान केलंय, तुझी हत्या झाली, मी पक्ष सोडू का? त्याच्या आत्म्याला विचारल्यास नाही, मारेकरांच्या गोटात सामील झाला. असा हा भामटा, असा हा सोंगाड्या, याला आता धाराशिवच्या रस्त्यावर फिरू देऊ नका. शिवसैनिकांनो, हा भामटा गेला याची अनेक कारणं दिली जातात. तो म्हणतो की मी विकासासाठी गेलो. कोणाचा विकास? विकास काय विकास केला? 2 वेळा खासदार, 1 वेळा आमदार आहे. काय केलं? या धाराशिवची का दुबई केली, का सिंगापूर केलं, कॅनडा केलं? काय केलं? काही केलेलं नाही आहे. तो गेला. ऐका, तो का गेला? तो गेला कारण त्याने त्याच्या बँकामध्ये, त्याच्या पतसंस्थांमध्ये जरा कॅमेरावाल्याने खाली बसा. शिवसैनिकांच्या भावना समजून घ्या. जरा शांत राहा. जरा कॅमेरावाल्याने खाली बसा. शिवसैनिकांच्या भावना समजून घ्या. त्याला प्रचंड भ्रष्टाचार केला त्याने, त्याच्या कुटुंबानं. आणि तर मला असंही वाटतंय, त्याच्या वडिलांचा जो खून झाला, त्या खून सुद्धा काहीतरी वेगळं रहस्य आहे. गेला कारण पवनराजे मल्टीस्टेट हे जे काय त्याची कंपनी आहे, त्या कंपनीनं 500 कोटीचे प्लॉट अख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. त्याच्या ईडीची चौकशी लागली. ईडीचे लोक त्याच्याकडे चौकशीला आले आणि हा घाबरून शिंदे गटामध्ये गेलेला आहे. या आपल्या वडिलांच्या नावानं स्थापन केलेल्या मल्टीस्टेटमध्ये गरिबांच्या नावानं बनावट खाते उघडून कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला. या तेरणातलं त्यांनी भंगार विकून पैसा खाल्ला. अशा अनेक त्यांनी गुन्हे केले आणि म्हणून या सगळ्याची चौकशी लागली. आणि ती चौकशी लागल्यामुळे हा डरपोक आणि हा सोंगाड्या पक्ष सोडून गेला. मला असं वाटतं की आम्ही 15 वर्ष 20 वर्ष एका सापाला दूध पाजलं. आता त्या सापाचा फणा ठेचण्याची वेळ आलेली आहे आणि हे शिवसैनिक त्याचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाहीत. आणि इथे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विचारांचा कडवट असा शिवसैनिक खासदार म्हणून दिल्लीला पाठवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आपण सर्वजण ही सभा पाहण्यासाठी आहोत, साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आहोत. तद्वतच महाराष्ट्रात लाखो करोडो लोक साहेबांचे विचार या सभेच्या माध्यमातून ऐकणार आहेत आणि हे विचार